महाराष्ट्र लाईव्ह मधून सुरुवात करूया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपतीचं आगमन झालं। अमित ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंबियांनी गणरायाची मनोभावे पूजा केली। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी पत्नी रश्मी ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचीही उपस्थिती पाहायला मिळाली। राज ठाकरे शिवतीर्थावर राहायला गेल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे त्यांच्या घरी गेले। यावेळी त्यांनी स्नेहभोजनही केलं। गणेशानं ठाकरेंना सुबुद्धी दिली। दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत, त्यांनी एकत्र राहावं। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। आज एकत्र येताना दिसत आहेत, गणेशोत्सव आहे, दोघंही भाऊ एकत्र आहेत, निवडणुकीच्या दृष्टीने देखील कुठेतरी हे पाऊल आहे। मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत, ते एकत्रितच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं। उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्र्यांनी देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं। उद्धव ठाकरेंच्या नंतर खासदार संजय राऊत यांनीही राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं। दरम्यान याच वेळी भाजपचे नेते मोहित कंबोज देखील राज ठाकरेंच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी उपस्थित होते। ठाकरे बंधूंची भेट ही चांगली गोष्ट आहे, बाप्पाचीच कृपा म्हणावी लागेल। मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। स्वतः उद्धव ठाकरे आज त्यांच्या घरी आलेत आहेत, चांगली गोष्ट आहे ना, ती स्वतः बाप्पाचीच कृपा म्हणायची की एक माझ्या घरी जात आहेत आणि विशेषतः उद्धव राजच्या घरी जात आहेत, चांगली गोष्ट आहे। बाप्पा अनेक गोष्टीसाठी कारणीभूत ठरत असतो, तसं या दोन भावांच्या मनोमिलनासाठी सुद्धा कारणीभूत ठरतो, चांगली गोष्ट आहे। आम्ही दरवर्षी एकत्र येतो, एकत्र यायला मुहूर्त पाहत नाही। ठाकरे बंधूंच्या भेटीवर नारायण राणेंची प्रतिक्रिया। आज राजकीय चर्चा नव्हती, उद्धव ठाकरे गणपतीच्या दर्शनासाठी आले होते। ठाकरे बंधूंच्या भेटीवर आमदार महेश सावंत यांची प्रतिक्रिया। राजकीय चर्चा आजची राजकीय चर्चा नव्हती। आज ते बघा, एका भावाकडे गणपती होता, दुसरा भाऊ दर्शनासाठी आलेले, एवढंच। बाकी खूप वर्षानंतरची भेट आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा बरं वाटलं। कधीपासून सगळे पाच तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना। उद्धव ठाकरेंनी लालबागच्या राजाचं आणि मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। राज ठाकरेंच्या निवासस्थानावरून निघाल्यानंतर उद्धव ठाकरे लालबाग आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले होते। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झालेत। संपूर्ण फडणवीस कुटुंबियांकडून गणरायाची मनोभावे पूजा करण्यात आली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गणपतीची आरती केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देशाचं नेतृत्व करावं तर अजितदादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांचं गणरायाच्या चरणी साकडं। देवेंद्रजी पण महाराष्ट्राचे बिग बॉस आहेत, त्यांनी देशाचं नेतृत्व करावं, त्यांच्यामध्ये ती देशाच्या नेतृत्वाची पण त्यांच्यात क्षमता आहे आणि राज्याचं खणकर नेतृत्व अजितदादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं। ही दोन्ही बिग बॉस जरी असतील महाराष्ट्राचे, तरी आमचं साकडं तर तेच आहे। आता बाप्पा कोणाला पावतो ते आता येणाऱ्या काळात दिसेल। राजकीय नेत्यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झालाय। नारायण राणे यांच्या निवासस्थानी देखील गणरायाचं आगमन झालं। यावेळी राणे कुटुंबीय उपस्थित होते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरीही गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। प्रताप सरनाईक यांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली। यावेळी कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि विहंग सरनाईक देखील उपस्थित होते। एकनाथ खडसेंनी सपत्नीक गणपतीची विधिवत पूजा केली। खडसेंच्या मुक्ताईनगरमधील फार्म हाऊसमध्ये गणराज विराजमान झाले। पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंच्या घरी गणपतीचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं। देसाईंच्या घरी
गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत पालखीतून गणरायाचं आगमन झालं. मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झालाय. पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी गणरायाचं वाजत गाजत आगमन झालं. यावेळेला डॉक्टर वाय पाटील समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. शिर्डीमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गणेशाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशाचं विधिवत पूजन करण्यात आलं. प्रवरा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणरायाचं आगमन झालं. इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं. हर्षवर्धन पाटील यांनी सपत्नीक गणपती बाप्पाची पूजा केली. सदैव गणरायाचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असावा अशी प्रार्थना हर्षवर्धन पाटील यांनी केली. मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दोंडाईचा येथील रावलगडीवर श्रीमंत राजा गणपतीची रावल यांनी विधिवत पूजा केली. भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्या घरीही गणपतीचं जल्लोषात आगमन झालं. ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून गणपतीचं स्वागत करण्यात आलं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाला. चित्रा वाघ यांच्या घरी फुलांची सुंदर सजावट ही करण्यात आली आहे. सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं. पर्यावरणपूरक अशा गणपती बाप्पाची मूर्ती सोनालीनं आपल्या हातानं साकारली. यावर्षी गणपती बाप्पासाठी पर्यावरणपूरक अशी सजावट देखील करण्यात आली. यावर्षी वेगळा गणपती हा साकारण्यात आला. हत्तीच्या सोंडेतून गणपती बाप्पा प्रकट होत असल्याचं यामध्ये पाहायला मिळतंय. अभिनेता सुबोध भावेच्या घरी गणपतीचं आगमन झालं. सुबोध भावे यांनी सहपरिवार गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. भावे कुटुंबियांकडून यंदा कार्तिक आणि गणपतीवर आधारित देखावा साकारण्यात आला आहे. मुंबईतील गणेश गल्ली राजा मंडळाचा यंदा तामिळनाडूतील आकर्षक रामेश्वर मंदिराचा देखावा पाहायला मिळतोय. रामेश्वरम हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही दर्शनासाठी भाविकांची रीक पाहायला मिळते. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 92वं वर्ष आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या आगमन मिरवणूक सोहळ्याला कलावंत ढोल पथकानं वादन केलं. कलावंत ढोल पथकात अनेक मराठी कलाकार वादनात तल्लीन झाले होते. धुळ्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या खुनी गणपतीची दिमाखात मिरवणूक पार पडली. मानाच्या खुनी गणपतीला 130 वर्षांची परंपरा आहे. स्वातंत्र्य सैनिक असलेल्या खांबेटे गुरुजींनी धुळ्यात हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. तळकोकणात घरोघरी गणपतीचं आगमन झालंय. कोणी डोक्यावर तर कोणी पालखीतून लाडक्या गणरायाला घरी घेऊन पोहोचलं. जिल्ह्यात एकूण 72,755 घरगुती गणपती विराजमान झाले. नागपूरच्या संती गणपतीची स्थापना झालेली आहे. संती गणेशोत्सव मंडळाला 68 वर्ष पूर्ण झालेत. यंदा मंडळानं जगन्नाथपुरीमधील जगन्नाथ मंदिराचा हुबेहूब देखावा साकारला आहे.